श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या रविवारी 9 ऑगस्ट रोजी आलेली आहे चातुर्मासातील पहिलीच एकादशी आणि या एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलं जातं. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, पितृदोष आपला दूर होतो आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं. कामिका एकादशीचं व्रत केल्याने वाजपेयी आणि अश्वमेध यज्ञ केल्यासारखे पुण्यही आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने आपले वाईट कर्म हे नष्ट होतात आणि तसंच पितरांचा शापसुद्धा हा नष्ट होतो. आपल्या पितरांचा जो कुठलाही शाप आपल्याला लागलेला असेल तर तो शापसुद्धा नष्ट होतो. पितृदोषातून आपली मुक्तता होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या एकादशीच्या दिवशी उपवास, पूजा आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलं जातं आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि गरजूंना दानधर्म केल्याने, अन्नदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये शांती, आनंद आणि समृद्धीही नांदते. धार्मिक मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते, तसंच जीवनामध्ये सुख समृद्धी येते. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही एकादशी अत्यंत शुभकारक अशी एकादशी मानली जाते. भगवान श्रीकृष्णाने या एकादशीचे व्रत युधिष्ठिरांना सांगितले होते. यामुळे सर्व दुःख कष्टांपासून मुक्ती मिळते. तसंच या दिवशी तुळशीचे दर्शन घेतल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. जो व्यक्ती कामिका एकादशीच्या दिवशी दिव्यांचं दान करतो तर त्या व्यक्तीला अनंत पुण्याची प्राप्ती होते. त्या व्यक्तीच्या पुण्यकर्मामध्ये वाढ होते. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चातुर्मासातील पहिल्याच कामिका एकादशीला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण केले तर यामुळे आपल्याला त्याचा खूपच फायदा हा होत असतो. आपल्यासाठी अत्यंत शुभकारक आणि परिणामकारक असे हे उपाय ठरत असतात. या उपायांना जर आपण मनोभावे स्वच्छ मनाने केल्यास त्यांचा अधिक लाभ हा आपल्याला मिळतो. तसंच श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी हे सुद्धा आपल्याला प्राप्त होते आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त होऊन आपल्या आर्थिक अडचणीच नाही तर इतरही अडचणी या नक्की दूर होतात. आपल्यावर लक्ष्मी विष्णू कृपा होते आणि आपल्याला अनेक लाभ होतात. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की उद्या कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय कराल तर तुमच्यावर जर खूप कर्ज झालेलं असेल तर तुमची कर्जातून लवकरात लवकर सुटका होईल. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील आणि तसंच तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा लक्ष्मी विष्णू कृपेने पूर्ण होतील. तर असे कोणते प्रभावी उपाय उद्या आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी करायचे आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हे उपाय कसे करायचे आहे हे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. जर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल, तुम्ही एखाद्या कर्जामुळे खूप चिंतित असाल, खूप प्रयत्न करूनही त्या कर्जातून तुमची सुटका ही जर होतच नसेल, जर तुमचा कर्जबाजारीपणा हा वाढतच जात असेल, खूप प्रयत्न करूनही, खूप कष्ट आणि मेहनत घेऊनही जर तुम्हाला त्या कर्जातून बाहेर निघण्याचा कुठलाच मार्ग हा दिसत नसेल, त्या कर्जाच्या ओझ्याचा नाय निवाडा हा जर होतच नसेल तर उद्या कामिका एकादशीला तुम्ही हा एक उपाय अवश्य करा. यासाठी तुम्हाला कामिका एकादशीला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल हे अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि असं म्हणतात की कामिका एकादशीला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आणि पिंपळाच्या झाडाजवळ दिवा हा लावल्याने आपली लवकरात लवकर कर्जातून मुक्तता होत असते. आणि म्हणूनच उद्या कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाला एका कलशामध्ये शुद्ध पाणी घेऊन आणि त्यामध्ये चिमूटभर साखर आणि थोडेसे काळे तीळ मिसळून ते पाणी तुम्हाला पिंपळा वृक्षाला संध्याकाळी अर्पण करायचं आहे आणि तसंच त्याच वृक्षाखाली त्या पिंपळाच्या झाडाजवळच तुम्हाला एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसंच तिथेच या झाडासमोर बसून आपल्याला तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळी जप हा करायचा आहे.
तर याप्रमाणे कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या कामिका एकादशीला करायचा आहे. यामुळे तुमची कर्जमुक्ती ही लवकरात लवकर होईलच. करोडांचंही कर्ज जरी असेल तरी ते कर्ज तुमचं लवकरात लवकर फिटण्यास मदत होईल आणि तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी मातेची अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी उद्या कामिका एकादशीला श्रीहरी विष्णूंना दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल भरून त्याने आपल्याला श्रीहरी विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक हा करायचा आहे. आणि जर तुमच्या घरी श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही हा अभिषेक करू शकतात. आणि श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही तर असतेच, तर त्या मूर्तीवर आपल्याला दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल भरून त्याने अभिषेक हा श्री बाळकृष्णांच्या मूर्तीवर करायचा आहे. मग हा अभिषेक तुम्ही पुरुष सूक्त पठण करत करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करूनही तुम्ही हा अभिषेक करू शकतात. यामुळे लक्ष्मी मातेची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होते. याशिवाय श्री सूक्ताचा पाठ हा सुद्धा आपल्याला उद्या अवश्य करायचा आहे. कामिका एकादशीच्या दिवशी श्री सूक्ताचा पाठ केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते. तसंच या दिवशी श्रीकृष्णाला आपल्याला बासरी ही भेट द्यायची आहे. असं केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धीची कमतरता ही आपल्याला कधीच भासत नाही. मग तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जी बासरी श्रीकृष्णांना भेट द्यायची असेल, श्रीकृष्णाला अर्पण करायची असेल, तर ती बासरी तुम्ही श्रीकृष्णांना उद्या त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकतात. आणि मंदिरात जाणं जर तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या घराजवळ जर श्रीकृष्णाचं मंदिर नसेल, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्याच बाळकृष्णाच्या मूर्तीला ही बासरी अर्पण केली तरीही चालेल. तर हा उपाय केल्याने श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य हे दूर होतं. आपल्याला ज्या काही सतत पैशांच्या अडचणी या समस्या या जाणवत असतात तर त्या सर्व समस्या अडचणी यामुळे दूर होतात. आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात. आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्याला हवी तशी अर्थप्राप्तीही होऊ लागते. आपल्या घरात माता लक्ष्मी ही अखंड स्थिर होते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी मातेचं अखंड वास्तव्य राहावं यासाठी उद्या कामिका एकादशीला तुम्ही हा उपाय अवश्य करा. आणि पुढचा उपाय आहे, जर तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून जर पूर्ण होत नसेल, खूप प्रयत्न करूनही, तर उद्या कामिका एकादशीला श्रीहरी विष्णूंना दुधामध्ये केसर मिसळून तुम्ही अभिषेक करा. असं केल्याने ते लगेच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. आणि याशिवाय कामिका एकादशीला उद्या तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस हा अवश्य टाका आणि त्या पाण्याने स्नान करा. आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंना दुधामध्ये केशर मिसळून तुम्ही त्यांना अभिषेक करा. यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील. कामिका एकादशीला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकून आंघोळ करणं हा देखील अतिशय पुण्यप्राप्तीसाठी चांगला उपाय सांगितला आहे आणि म्हणून तुम्ही उद्या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस अवश्य टाका. त्याचप्रमाणे जर तुमच्या कुंडलीमध्ये खूप ग्रहदोष असतील आणि या ग्रहदोषांमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये खूपच संकट, समस्या या वारंवार येतच असतील, तर तुमचा हा ग्रहदोष दूर करण्यासाठी उद्या कामिका एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो, श्रीहरी विष्णू सहस्रनामाचे पठण तुम्ही हे अवश्य करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष हे नक्कीच दूर होतील. तसंच विष्णू चालिसाचे सुद्धा पठण हे तुम्ही अवश्य करा. आणि त्याचप्रमाणे अन्नदान, यथाशक्ती अन्नदान हे सुद्धा तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना अवश्य करा. कामिका एकादशीला अन्नदान केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व अडीअडचणींवर आपल्याला विष्णू कृपेने सहज मात करता येते. त्याचप्रमाणे उद्या श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू या आपल्याला अर्पण करायच्या आहेत. असं केल्याने हे श्रीहरी विष्णू हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. आपल्या कुंडलीत जर गुरुदोष असेल तर तोही यामुळे नष्ट होतो. याशिवाय कामिका एकादशीला गीतेचे पठण हे सुद्धा अवश्य करावे. यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात. आणि जर तुम्हाला गीतेचं पठण करणं हे शक्य होत नसेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भगवद्गीतेतील 15वा अध्याय हा दिलेला आहे, तर तो अध्याय अवश्य पठण करावा. आणि गीतेची 18 नावं ही सुद्धा अवश्य उद्या आपण पठण करावी. यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितृदोषातून आपली सुटका होते. तर याप्रमाणे उद्या चातुर्मासातील पहिल्याच एकादशीला, कामिका एकादशीला आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत.
मी सांगितलेल्या या उपायांपैकी तुमची जी कुठली अडचण असेल, जी कुठली समस्या असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही उपाय हा अवश्य करा. यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि तुमची ती समस्या अडचण लवकरच दूर होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.